औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। काही नेत्यांकडून कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे, तर कबर महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे अशी मत सुद्धा काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। औरंगजेब हिंदुस्थानचा शत्रू आहे, भारताचा शत्रू आहे। त्यांनी अनेक हिंदूंची कत्तल या ठिकाणी केलेली आहे, अनेक मंदिर उद्ध्वस्त केलेले। तो आमच्या देशाचा शत्रू आहे। त्याची देशाच्या शत्रूची कबर आमच्या महाराष्ट्रात कशा करता पाहिजे, ती भारताबाहेर उखाडून फेकून दिली पाहिजे। शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलंय। आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे। औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे। मला वाटतं या विषयावर माननीय मस्केजी स्वतः इथे आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत। काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील, परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे। औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात, परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं।